नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के.एस. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे? खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लावणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भगवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 कोणता? भगवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई बेंगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हातमाग आणि यंत्रमागांचे प्रमुख केंद्र आहे? खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हातमाग आणि यंत्रमागांचे प्रमुख केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅशमध्ये खिल्लारी म्हणजेच लातूर येथे भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती. डॅश डॅशमध्ये किल्लारी लातूर येथे भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागू नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागू नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते? महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते? तर ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, प्रेक्षणीय सीताबर्डीचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रेक्षणीय सीताबर्डीचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सावंतवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, विदर्भात किती जिल्हे आहेत? विदर्भात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 11 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देवनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, सध्याच्या उस्मानाबाद शहर प्राचीन काळी कोणत्या नावाने ओळखले जात होते? सध्याचे उस्मानाबाद शहर प्राचीन काळी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर ऑप्शन क्रमांक 3 धारशिव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमावर डॅश डॅश वसलेले आहे. पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमावर डॅश डॅश वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नरसिंहवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो? रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दगडी कोळसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही? पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 राम 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कुठे आहे? शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? राज्यातील अधिक प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर ऑप्शन क्रमांक 2 जांभी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी कोणते आहे? औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खडकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 हरिहरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे. हरिहरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 समुद्र किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्राचा पठारी प्रदेशात डॅश डॅश मृदा विकसित झाली आहे. महाराष्ट्राचा पठारी प्रदेशात डॅश डॅश मृदा विकसित झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 काळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास म्हटले जाते? महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कुरुंदवाड नरसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या संगमावर वसलेले आहे? कुरुंदवाड नरसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा व पंचगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या डॅश डॅश प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा महाराष्ट्राचा डॅश डॅश प्रशासकीय विभागांमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 प्राणीहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा व वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 लोणेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सातमाळा अजिंठा डोंगरात डॅश डॅश लेण्या वसल्या आहेत. सातमाळा अजिंठा डोंगरात डॅश डॅश लेण्या वसल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 वेरूळच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यात डॅश डॅश येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यात डॅश डॅश येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वाढवण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी
1960 साली डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कुठले अभयारण्य ओळखले जाते? महाराष्ट्रात पूर म्हणून खालीलपैकी कुठले अभयारण्य ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 नांदूर मधमेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? लोणार सरोवर कोणत्या खडकांपासून बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचे कारण डॅश डॅश आहे? सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचे कारण डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रस्तरभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याच्या बरोबर आहे? महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याच्या बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सेंट्रल वॉटर अँड पॉवर स्टेशन राज्यात डॅश डॅश येथे कार्यरत आहे? सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन राज्यात डॅश डॅश येथे कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 औद्योगिक विश्वविज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? औद्योगिक विश्वविज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गतीचा परिणाम आहे? पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गती परिमाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अक्षीय गती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थांपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वात प्रथम सेज रद्द केले? खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वात प्रथम सेज रद्द केले? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगा नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय सांपला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतातील यारलांग जंगबो नदी
कोणत्या नावाने आहे? भारतातील यारलांग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नादिया मुराद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 23 जून 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहराशी संबंधित आहे? गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मसुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मतदारसंघ सीमा निश्चित जबाबदारी कोणाची आहे? मतदारसंघ सीमा निश्चित जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस साजरा करतात? कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 20 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाबळेश्वरचा माता समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माता समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1438 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅशडॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. डॅशडॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. तर ऑप्शन क्रमांक 1 शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणत्या कलमांतर्गत माणसाचा व्यापार आणि बेटबिगारी यांना मनाई? कोणत्या कलमांतर्गत माणसाचा व्यापार आणि बेटबिगारी यांना मनाई आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 23 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय मराठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केले? शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1918 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न
प्रश्न क्रमांक 38 बेडूक हा डॅश डॅश वर्गातील आहे. बेडूक हा डॅश डॅश वर्गातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 उभयचर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 वटवाघूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी यात मोडत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ए ह्यूम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वि स खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा गोपाल गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गोलपिठा या कादंबरीचे लेखक डॅश डॅश हे आहेत. गोलपिठा या कादंबरीचे लेखक डॅश डॅश हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्यंकटेश माडगुळकर यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी व्यंकटेश माडगुळकर यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोसला या कादंबरीचे लेखक कोण? कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यमुना पर्यटन हे आपले करेक्ट आन्सर होईल.